2018 सालापासून परीक्षा पे चर्चा या कार्यक्रमाअंतर्गत पंतप्रधान नरेंद्र मोदीजी देशातील करोडो विद्यार्थ्यांनी परीक्षा कशा द्याव्यात याचं मार्गदर्शन करतात. परंतु वस्तुस्थिती हीच आहे की यांच्याच कार्यकालावधीमध्ये ज्या पद्धतीनं स्पर्धा परीक्षांचे घोटाळे समोर आले त्यातनं याच करोडो विद्यार्थ्यांचं भवितव्य अंधकारात टाकण्याचं काम यांनीच केलेलं आहे. तो व्यापम घोटाळा असेल किंवा इतरही नीट सारख्या परीक्षांचे घोटाळे असतील, करोडो विद्यार्थी या परीक्षा देतात. परंतु यामधील घोटाळ्यांचं उत्तरदायित्व देखील घेतलं जात नाही, त्याची जबाबदारी घेतली जात नाही. अपेक्षा होती की केंद्रीय शिक्षण मंत्र्यांनी राजीनामा दिला पाहिजे होता, तोही देखील दिला गेलेला नाही. त्यामुळे बेफिकिरी ही निश्चितपणे दिसते आणि ज्या पद्धतीने तपासाचे धागेदोरे दिसत आहेत ते धागेदोरे भाजप शासित राज्यांमध्येच गुंतलेले दिसत आहेत. भाजपचे कार्यकर्ते आणि नेते त्यामध्ये गुंतलेले दिसत आहेत. ही अत्यंत दुःखदायक बाब आहे. महाराष्ट्राच्या संदर्भामध्ये देखील बोलायचं झालं तर महाराष्ट्राच्या सीईटीच्या संदर्भात आम्ही काही गंभीर प्रश्न उपस्थित करत आहोत. MSCETचा 2025-26च्या टॉपर्सची यादी ही सीईटी कमिशननं जाहीर केलेली आहे आणि त्या टॉप 20 मधील विद्यार्थ्यांच्या परफॉर्मन्सचा अभ्यास केला तर 100 पर्सेंटाईल मार्क मिळवणाऱ्या या विद्यार्थ्यांमधील काही विद्यार्थ्यांना 10वीच्या फिजिक्स केमिस्ट्री मॅथ्स आणि 12वीच्या फिजिक्स केमिस्ट्री मॅथ्समध्ये 40 ते 45% मार्क मिळालेले आहेत. मग 40 ते 45% गुण मिळवणारा विद्यार्थी हा 100 पर्सेंटाईल मार्क मिळू कसा शकतो याचं उत्तर आता राज्याचे उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटीलजींनी दिलं पाहिजे. याची चौकशी करण्याची आवश्यकता आहे अशी आमची त्या ठिकाणी मागणी आहे. कारण देशामध्ये ज्या पद्धतीने घोटाळे झालेले आहेत त्यातले राज्यामध्ये देखील काही प्रोफेसर दिसत आहेत. तुमच्याही कार्यकालामध्ये महाराष्ट्राच्या सीईटीमध्ये घोटाळा झाला असल्याची शक्यता नाकारता येणार नाही. हे अत्यंत गंभीर प्रश्न आहे आणि त्यामुळे या विद्यार्थ्यांना उत्तर देणं हे क्रमप्राप्त ठरतं.